पंढरपूरमधील सांगोल्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोला बंदची हाक देण्यात आली। सर्वपक्षीय नेत्यांसह सकल मराठा समाजाच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला। त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली। तसंच धनंजय मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून सह आरोपी करण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। विशेष म्हणजे सांगोल्याचा आज आठवडी बाजार असूनही व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सांगोल्यामध्ये कडकडीत बंद ठेवला होता। संतोष देशमुख व सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज सांगोल्यामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर आता मी सांगोल्यामध्ये आहे। सांगोल्यामध्ये दिवंगत संतोषांना देशमुख व सूर्यवंशी यांच्या रक्ताचा थेंबाचा हिशोब घेतला जाईल अशा आशयाचा बोर्ड सुद्धा या मुखमोर्चामध्ये लावण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आता सांगोल्यामधून मुखमोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि या मुखमोर्चामध्ये आमच्या राजाला न्याय मिळाला पाहिजे अशा आशयाचे फलक लावलेले आहेत। धनंजय मुंडे गो बॅक आणि धनंजय मुंडेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा आशयाचे बोर्ड सुद्धा या मुखमोर्चामध्ये लावण्यात आले। ते पण एकंदरीत आपण पाहिलं तर हा मुखमोर्चा महात्मा फुले चौकातून तहसील कार्यालयामध्ये जाऊन आता या मुखमोर्चा निघाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये या मुखमोर्चा धडकणार आहे। या मुखमोर्चामध्ये तहसीलदारांना निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला।